कर्करोग अर्थातच कॅन्सर हा आजार पूर्वी वृद्धांमध्ये दिसून यायचा अशीच एक सर्वसामान्य धारणाही होती. मात्र नव्या संशोधनातून ही समजूत आता खोटी ठरू लागली. विशेषतः कोलन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कर्करोग हा आजार तरुणांमध्ये झपाट्यानं वाढतोय. 20 ते 40 वयोगटातील तरुण आणि तरुणींमध्ये हा आजार वेगानं वाढत असल्याचं संशोधकांनी आता मत व्यक्त केलंय. संशोधन सांगतं की म्हणजेच अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अर्थातच WHO अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कोलन कॅन्सर आता तरुणांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग बनलाय. जामा नेटवर्क आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH च्या अभ्यासानुसारही मागील 2 दशकात 20 ते 49 वयोगटातील तरुणांमध्ये कोलन आणि रेक्टल कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं वाढ होती. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या 2024च्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय की 50 वर्षाखालील वयाच्या लोकांमध्ये कोलन कॅन्सर हा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. विशेष म्हणजे 1990 नंतर जन्मलेल्यांमध्ये हा धोका 1950 मध्ये जन्मलेल्या लोकांपेक्षा आता दुप्पट आहे. कोलन कॅन्सर तरुणांमध्ये वाढण्याची जी कारणं आहेत त्या कारणांमधलं सर्वात मोठं कारण आहे, पहिलं कारण आहे की जंक फूड आणि रेड मीटचं जास्त सेवन. त्याच्यानंतर येतं की फायबरयुक्त आहाराचा अभाव. 3रं कारण आहे की ते सतत बसून काम करत राहणे. 4थं कारण आहे की धूम्रपान आणि मद्यपान. 5वं कारण आहे झोपेचा अभाव आणि सततचा मानसिक ताण. त्याच्यानंतर आतड्यांचं इन्फेक्शन. ही सगळं कारणं आता तरुणांच्या जीवनशैलीशी संबंधित असल्यानं कर्करोगाचा धोका हा वाढू लागलाय. याची काही लक्षणं त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं हा कदाचित एक चांगला उपाय ठरू शकतो. कोलन कॅन्सरची काही सुरुवातीची लक्षणं ही जवळपास सामान्य पचनाच्या तक्रारींसारखी वाटतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, परंतु ही लक्षणं धोकादायक ठरू शकतात. या लक्षणांमध्ये पोटात वारंवार दुखणं किंवा पेटके, शौचात रक्त येणं, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, थकवा, अशक्तपणा, अचानक वजन कमी होणं, पोट फुगणं, जडपण वाटणं ही लक्षणं काही दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक ठरत आहे. कोलन कॅन्सरपासून संरक्षण कसं कराल तर या कर्करोगापासून लांब राहण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं अत्यावश्यक आहे. फळं, भाज्या आणि फायबरयुक्त आहार घ्या. दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. पाण्याचं भरपूर सेवन करा. पोट किंवा पचनाच्या तक्रारींना दुर्लक्षित करू नका. शक्य असल्यास सर्वसामान्य आरोग्य तपासणी दरवर्षी करून घ्या. या काळजी घेतल्यानं कुठंतरी तुम्हाला या कोलन कॅन्सर पासून दूर राहण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लेट्सअप मराठीला फॉलो करा. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.